समीर आणि मेघाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. आज समीर ऑफिसच्या मित्रांबरोबर पार्टीला जाणार होता. संध्याकाळी जेव्हा तो पार्टीला गेला तेव्हा मेघा त्याला सारखं कॉल करून विचारत होती, कुठे आहेस, काय करतो, कोण कोण आहे, कधी येणार. तो तिचे कॉलवर कॉल बघून खूप संतापला. तो मित्रांसोबत पार्टीही नीट एन्जॉय करू नाही शकला. घरी गेल्यावर त्या दोघांचं भांडण झालं. कधी नाही ते मी मित्राबरोबर पार्टीला गेलो होतो तर इतकीही स्पेस तुला देता येत नाही काय? सारखं सारखं कॉल करून डिस्टर्ब करत होतीस. असंच एकदा मेघा खूप वेळ मोबाईलवर चॅट करत बसली होती. थोड्या वेळाने जेव्हा ती आत गेली तेव्हा समीरने तिचा मोबाईल पाहिला तर पासवर्ड ठेवला होता. हे बघून समीर खूप चिडला. मेघा म्हणाली, काय यार तू थोडीही स्पेस देत नाही. माझ्या बालपणीच्या मैत्रिणींशी खूप दिवसांनी बोलून मूड छान झाला माझा. तू भांडण काढून घालवून टाकलं सगळं. असे प्रसंग नवरा बायकोमध्ये नेहमीच आहेत. आज कोणत्याही मुलीला विचारलं की तुला कसला नवरा हवाय तर तीच एकच उत्तर असतं, मला माझी स्पेस देणारा नवरा हवाय. स्पेस द्यायचं म्हणजे नक्की काय? स्पेस म्हणजे सुसह्य मोकळीक देणे. नात्यातील स्पेस जी अतिशय महत्त्वाची आहे ती प्रत्येकाला हवी असते आणि ती काही प्रमाणात नक्कीच गरजेची असावी. पण ती इतकीही नसावी की ज्याच्यामुळे अंतर प्रमाणापेक्षा जास्तच वाढत जाईल. प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला, जेवायला जाणं अशा कित्येक गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधन घालण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे दुसऱ्याच्या निर्णय स्वातंत्र्यावर घाला घालून दुसऱ्याची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न होतो. अर्थातच स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे. काही गोष्ट नवरा आणि बायको दोघांनीही लक्षात ठेवल्या तर असे प्रसंग टाळता येतील. पहिली गोष्ट म्हणजे नवरा किंवा बायको ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचं एक स्वतंत्र मत आहे हे मनापासून स्वीकारणं. नवऱ्याने असंच वागलं पाहिजे, तू बायको आहेस तर असं नाही वागायला हवं, अशा चौकटीत राहण्यापेक्षा दोघांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपत सहजीवन तयार करायला हवं. याचा अर्थ असा नाही की मनमानी कारभार करणं. दोघांनीही एकमेकांच्या मताचा आदर करत मोकळीक देणं. त्या मोकळीकतेतला काही बंधने असू शकतात पण ती इतकी असू नये की समोरचा गुदमरून जावा. दुसरी गोष्ट आहे संवाद. नवरा बायको दोघांमध्ये संवाद हवा. दोघांची जी स्वतंत्र स्पेस आहे त्यातला काही भाग हा ओव्हरलॅप होईल तर काही स्वतंत्र राहील. ह्या बाबतीत स्पष्टता आणि मानसिक तयारी नात्यामध्ये असायला हवी. जी एकमेकाची स्वतंत्र स्पेस आहे ते दोघांनी पूर्णपणे मनापासून स्वीकारणं गरजेचं आहे. त्या स्पेसवर दोघांचा दृढ विश्वास असायला हवा. तिसरी गोष्ट आहे लवचिकता. वेळोवेळी होणाऱ्या संवादातून एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, आत्ताची परिस्थिती, आपल्याला काय हवंय आणि कसं हवंय याची स्पष्टता आलेली असू शकते. पण काही वेळेस ह्या स्पष्ट केलेल्या गोष्टींमध्ये बदल करायची गरज पडू शकते तर त्याचा स्वीकार व्हायला हवा. तेवढी लवचिकता आपल्याला दाखवता आली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायचं आहे आणि आज नवरा लो फील करत असल्यामुळे नाही म्हणतोय तर त्यावेळी स्पेसवरून वाद घालण्याऐवजी परिस्थिती समजून घेता आलं पाहिजे. स्पेस मायक्रो असावी, अगदी दिसेल न दिसेल अशी, नाहीतर दरी बांधली जाण्यास वेळ लागत नाही. नात्यातील श्वास जिवंत राहिला पाहिजे. प्रेम 100% हवे असते पण पेरणी करताना स्पेसच्या नावाखाली हातचे राखून ठेवले जाते. स्पेस जपत एकमेकांना उमगून घ्यायचे असते, अन्यथा एकाच दिशेने जाणाऱ्या वाटा अचानक वाटा बदलून घेतात. पुरेशी स्पेस देतं
आपली नाती फुलवण्याचा, बहरण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं हेच नवरा बायकोची सुखी संसाराचं रहस्य. चला तर मग जगूया आनंदाने एकमेकांची स्पेस जगत. कशी वाटली तुम्हाला ही कथा? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.